मध्ये 6 स्लॉट्समध्ये 1200 भाविकांना झटपट दर्शन मिळणार आहे। पहिल्या स्लॉटमधील 200 भाविकांना टोकन बघून दर्शनासाठी सोडलं जात आहे। या टोकन दर्शनामुळे भाविकांना तासाभरामध्ये देवाचं दर्शन घेणं शक्य होईल। मंदिराने दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरून बुकिंग सुरू झालंय। भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केलेली आहे। विठ्ठल मंदिराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ही व्यवस्था लागू होती आहे। तर मंदिर समितीच्या वेबसाईटवरती टोकन बुक केल्याच्या नंतर पुढची प्रक्रिया नेमकी कशी असेल याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। भाविक ज्या वेळेला आपलं टोकन घेऊन आत येईल त्यावेळेला इथं या पद्धतीने हे टोकन या मशीन पुढे आणावं लागणार आहे आणि ज्यावेळी ते स्कॅन केलं जाईल त्यावेळेला तो भाविक तोच आहे याची खात्री केल्यानंतर भाविकाला या ठिकाणाहून सोडलं जाईल। इथून या टोकन दर्शनासाठी सोडायची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या इथं पायऱ्या उतरून भाविकांना दर्शन मंडपामध्ये प्रवेश करावा लागणार आहे आणि या इथून दर्शन मंडपाच्या दुसऱ्या मजल्यावर हे भाविकांच्या बसायची व्यवस्था केलेली आहे आणि इथून भाविक हे वर जाणार आहेत। इथं प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत बैठक व्यवस्थेकडे अशा रीतीने आणि त्या मार्गातून भाविकांना हे जिने चढत वर पोचावं लागणार आहे। दुसऱ्या मजल्यापर्यंत त्यांना या दर्शनासाठी यावं लागणार आहे आणि या दुसऱ्या मजल्यावर आल्यावर इथून त्यांना या बैठक व्यवस्थेकडे जावं लागणार आहे। इथं प्रत्येक ठिकाणी फलक लावण्यात आलेले आहेत। ज्या भाविकांना इथं रांगेत आहेत त्यांना इथं मंदिर समितीच्या वतीनं चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे। याच ठिकाणी मोफत या भाविकांना चहा पाणी इथं दिलं जाणार आहे आणि ज्यांना तासनतास उभं राहावं लागत होतं ते आता अशा बैठकीच्या या बाकडे जे केलेले आहेत या कट्ट्यावर बसून राहणार आहेत। त्यांची वेळ आली की त्यांना त्या ठिकाणी सोडलं जाणार आहे। हा जो समोर दिसतोय ही नामदेव पायरी आहे आणि इथून म्हणजे केवळ 1 तासाच्या आत हे भाविक इथं मंदिरामध्ये जाऊ शकणार आहेत आणि जाताना यांना कुठेही उभा राहावं लागणार नाहीये आणि या पद्धतीनं या भाविकांना या मार्गाने विठ्ठलाच्या पायापर्यंत पोहोचता येणार आहे। कॅमेरामन आयुब कागदीसह सुनील दिवाण, एबीपी माझा। आषाढी वारीमध्ये वैद्यकीय सेवेला वाहिलेली एक आगळी वेगळी दिंडी म्हणजे डॉक्टर दिंडी यंदा 33व्या वर्षामध्ये पदार्पण करते आहे। आळंदी ते पंढरपूरच्या दरम्यान ही दिंडी 16 वैद्यकीय कॅम्प, 450 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर आणि मेडिकल स्टाफ यांच्या माध्यमातून हजारो वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा पुरवते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी। आज गेले 33 वर्ष आमची ही वारी सेवा अखंड चालू आहे। ही डॉक्टर दिंडी म्हणूनच प्रसिद्ध आहे। आम्ही आळंदी ते पंढरपूर जातो। एकंदरीत 22 ठिकाणी आम्ही मोफत औषधं वाटप करतो। जवळजवळ 1-2 लाख भाविक इथे येतात, औषधाचा लाभ घेतात। आपल्या तिथे 4 ॲम्ब्युलन्स आहेत, जवळजवळ करोडो रुपयाची औषधं FDA कडून वगैरे येतात। आम्ही ती सेवा करतो आहे आणि इथून आळंदीपासून तर पंढरपूर पर्यंत जेवढे वारकरी मंडळी असते त्यांची आम्ही सेवा करतोय। भरपूर महिलांचा पण सहभाग असतो। आता या महिला कंटिन्यू चालत असतात तर त्यांच्या पायाला फोड येतात किंवा पावसामध्ये जेव्हा आपण ओले होतो तेव्हा इतर इन्फेक्शन्स होतात। पुन्हा इतरही त्यांचे महिलांचे काही खासगी आजार असतात। या सगळ्यामध्ये आम्ही उत्तरोत्तर त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो। या डॉक्टर दिल्लीमध्ये गेले 15 वर्ष पार्टिसिपेट करत आहे। मी स्वतः 5 वर्ष येते। आमची इथे PG डॉक्टर्स आणि स्टाफ दोघे सगळे मिळून इथे दिंडीला ऑलमोस्ट दादर ते पंढरपूरपर्यंत त्यांची वारी बरोबर कॅम्प शिबिर अरेंज करतात। साध्या रुग्णांपासून क्रॉनिक डिसीज म्हणतो असं डायबिटीस किंवा हायपरटेन्शन त्याचं पण औषध दिलं जातं इथे। डॉक्टरांची दिंडी ही महाराष्ट्रातील एकमेव दिंडी आहे ज्यामध्ये सर्व डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, नर्सेस, फिजिओथेरपिस्ट आणि वारकरी हे सर्व एकत्र दिंडीमध्ये सहभागी असतात। या डॉक्टरांच्या दिंडीचं हे यावर्षीचं 33वं वर्ष आहे। आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटा